विचार मंचावर आत्ता जे 3 वक्ते बोलले ते तिघंही माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ अनुभवानं आणि कर्तृत्वानंही ज्येष्ठ आहेत. डॉक्टर कुमार सप्तेजी यांची मला गंमत वाटते की इतक्या मोठ्या माणसांना बोलवलं आणि अध्यक्ष म्हणून मला बोलवलं. कदाचित काय नसेल की अध्यक्षाला वेळ कमी राहतो, तेवढ्यात आपलं त्यांना आटपून टाकावं. गांधी आणि मी असा एक अवघड विषय ज्याचा उल्लेख सुरुवातीला शमशुद्दीन तांबोळींनी केला तो आम्हाला बोलायला दिलेला आहे. कारण गांधींच्या वाटेनं आपण चाललो असं सांगणंसुद्धा हे धायष्ट्यच आहे की आपण खरंच असं काही केलं का. त्यामुळं मी काय चाललो याच्यापेक्षा मी 30 वर्षामध्ये जे काही बघितलं, जे काही अनुभवतो आहे त्याच्यात गांधी कुठं दिसले एवढ्यापुरताच मी माझा विषय थोडासा मर्यादित ठेवतो. हे महत्त्वाचं का, हे खरं तर गांधीजींच्या नावानं साहित्य संमेलन पुण्यात होतं आहे हे आजच्या काळामध्ये खूप सिग्निफिकंट आहे, महत्त्वाचं आहे. आणि ज्याचा उल्लेख आत्ता झाला की सध्याच्या राजवटीमध्ये मोदींचं सहकार असताना गांधी नेहरू यांच्याविषयी आकर्षण वाढतं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की या दोघांनी किंवा त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ज्या प्रकारच्या भारताची पायाभरणी करायचा प्रयत्न केला, ज्या प्रकारचा भारत उभा करायचा प्रयत्न केला त्याच्या नेमकी उलटी दिशा आपण आता पकडलेली आहे. आणि कितीही अशा प्रकारची चर्चा मंथनं केली तर त्याच्या पलीकडे ते आव्हान आहे. हे आव्हान फक्त राजकीय नाही, ज्याचा उल्लेख पुन्हा आत्ता झाला की ते आव्हान प्रामुख्यानं सांस्कृतिक वर्चस्वादाचं आहे. त्याच्याकडे लक्ष न देता आपण फक्त राजकारणातला का अ जाऊन ब आला तर ब होईल या प्रकारे लढायला लागलो तर आपला पुन्हा पराभव होण्याचा धोका आहे. कारण मागच्या 30 वर्षामध्ये प्रामुख्यानं 1990 नंतर ज्या प्रकारचा देश आकाराला आला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण नवं वळण देशाने घेतले, जे 1947ला ज्या सूत्रांवर आधारित आपण वाटचाल स्वीकारली त्याच्याची विसंगत आहे. गांधीजींना का आठवायचं. काल महिला दिन झाला, जागतिक महिला दिन झाला. आपण सगळ्यांनी महिलांना आणि महिलांच्या नावानं प्रचंड शुभेच्छा देणारे संदेश वाचले असतील. यावेळेला यावर्षी झालेला एक बदल आपल्या लक्षात आला आहे का, तर सर्वसाधारणपणे महिला दिनाचे कार्यक्रम हे महिलांचा गौरव करणारे असतात, महिला मुक्ती नावाच्या प्रकाराचा गौरव करणारे असतात. यावर्षी पहिल्यांदाच असं घडतं आहे की महिलांचे कार्यक्रम हे धार्मिक अनुष्ठानाचे होत आहेत आणि सगळीकडे होतं आहे. कुठल्या एका शहराचा एका जिल्ह्याची मक्तेदारी नाही. याच वेळेला जे गांधीजी स्त्री पुरुष समानतेविषयी खूप काही काय बोलून लिहून ठेवलं आहे, त्यांच्या आचरणातून आलेलं आहे वेगळे वेगळे, त्याचे उल्लेख मी करत नाही. आणि त्या गांधीजींनी उभ्या केलेल्या भारतामध्ये आपली वाटचाल या दिशेने निघाली आहे. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारच्या राजकारणाचं अधिष्ठान गांधी घालायचा प्रयत्न करत आहेत त्या देशामध्ये राजकारणातली भाषा काय आहे, बटेंगे तो कटेंगे. 80% विरुद्ध 20%. आमची लढाई 80% विरुद्ध 20% आहे असं उत्तर प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री जाहीरपणे सांगतात. याचा अर्थ 80% हिंदू विरुद्ध 20% अल्पसंख्याक प्रामुख्यानं मुस्लिम अशी लढाई आहे. आणि त्या 80%पैकी तुमच्या आमच्यासारखे इथे बसलेले 5-25% सोडले तरी 30% मतं मिळाली तरी देशावर राज्य करता येते अशा प्रकारचा विचारव्यूह या देशामध्ये प्रस्थापित झालेला आहे. अर्थकारणामध्ये काय आहे, गांधी ज्या प्रकारचं अर्थकारण सांगतायत आणि आपण ज्या दिशेने निघालो आहोत ज्याच्यामध्ये 1% लोकांच्या हातात 40% संपत्ती एकवटली आहे. कोरोनामध्ये जगण्याचे वांदे 50-60% लोकांचे झाले होते तेव्हा आपल्या देशातल्या मूठभर श्रीमंतांची संपत्ती गुणाकारानं वाढली. अशा टोकाच्या विषमतेची धोरणं आणि त्या प्रकारचा अर्थकारण देशामध्ये स्पष्टपणे रुजलेलं असताना आपण गांधीजींचा आठवण करायचा प्रयत्न करतो. गांधीजींची आठवण करण्याचं महत्त्व हे आहे. म्हणजे गांधीजींनी ज्या प्रकारच्या देशाचं स्वप्न पाहिलं त्याच्या नेमक्या उलटे दिशेनं आपण 2025मध्ये आहोत. अशा वेळेला गांधीजी आठवायचे आहेत किंवा गांधीजींना आपण कसं पाहतो हे पाहायचं आहे. मी माझ्या कळत्या वयापासून पत्रकारिताच केली, म्हणजे मी लिहिलं, बोललं आणि वाचलं, ह्याच्या पलीकडे बहुधा मी काही केलेलं नाही. 30 वर्ष मी पत्रकारितेत आहे. त्यामुळं गांधीजी आणि पत्रकारिता हा माझ्यासाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे किंवा मी समजून घ्यायचा प्रयत्न केला की गांधीजींनी पत्रकारिता कशी केली आणि त्याचा आत्ताच्या परिस्थितीशी काही संबंध लावता येतो का. तर गांधीजींच्या सगळ्या कामातून, त्यांच्या सगळ्या पत्रकारितेतून स्पष्ट होणार एक सूत्र काय आहे, मला जे मान्य नाही त्याच्याविषयी मी मोकळेपणानं माझं मत मांडेन. म्हणजे सत्य हा तर त्यांच्या सगळ्या एकूणच कामाचा गाभ्याचा भाग आहे, अहिंसा हा त्यांच्या कामाचा गाभ्याचा भाग आहे. पण पत्रकारितेसंदर्भातल्या त्यांच्या काही अतिशय ठोस स्पष्ट अशा धारणा आहेत आणि त्या धारणा आत्ताच्या काळात ज्या प्रकारची माध्यमं आपण पाहतो आहोत
त्याच्याशी ताडून बघायला पाहिजेत. म्हणजे काय, तर गांधीजींनी पहिल्यांदा इंडियन ओपिनियन सुरू केलं तेव्हापासून नंतर हरिजनपर्यंतची त्यांची 4 वर्तमानपत्र जर बघितली, त्यातले त्यांचं लिहिणं, गांधीजी उत्तम कम्युनिकेटर होते. हे मी ज्या व्यवसायात आहे तो व्यवसाय कम्युनिकेशन संबंधित आहे आणि कम्युनिकेशनचं महत्त्व जाणलेले जगातले अपवादात्मक जे नेते आहेत त्याच्यामध्ये गांधीजी होते. कारण कुठल्याही प्रकारचा आवाज न वाढवता, कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण काय म्हणतो की वयाटे स्किल नसताना हा माणूस देशातल्या सगळ्या देशावर गाडू करतो. याचं कारण काय बोलावं, कसं बोलावं आणि लोकांपर्यंत कसं पोचावं याचं तंत्र त्यांना सापडलं. त्यालाच कम्युनिकेशन सायन्स म्हणतात. आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी वर्तमानपत्र चालवली. वर्तमानपत्र चालवताना आणि वर्तमानपत्राविषयी त्यांच्या 3 भूमिका आहेत. त्या भूमिकांच्या संदर्भात आजची वर्तमानपत्रे आजच्या माध्यमांकडे आपल्याला बघायला पाहिजे. ते एक म्हणतात की वर्तमानपत्र हे सेवेचं साधन आहे. इट इज नॉट प्रोफेशन, म्हणजे ऑक्युपेशनचा प्रोफेशन नाही, पोट भरण्याचा धंदा नाही. आता हे आजच्या काळात पाळणं जरा कठीण आहे, पण त्यांचं ते म्हणणं होतं. वर्तमानपत्रे सेवेसाठी आहेत आणि सत्य सांगण्यासाठी आहेत. दुसरा गांधीजींनी आयुष्यभर पाळलेला भाग आहे, तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी आपलं वर्तमानपत्र कधीच तोट्यात चालवलं नाही. वर्तमानपत्र कायम फायद्यात चालवलं. आज वर्तमानपत्र फायद्यात चालवायचं असेल तर त्याला भांडवलदारांपासून वेगळं करावं लागेल, त्याला जाहिरातदारांपासून वेगळं करावं लागेल. वर्तमानपत्रांचं आणि माध्यमांचं स्वरूप हळूहळू करत व्यवसायापासून जाहिरातींना ग्राहक मिळवून देण्याचं साधन असं जेव्हा व्हायला लागलं तेव्हा गांधीजींपासून आपण फार फार लांब गेलेलो आहोत. आता इथं जर गांधीजी आपल्याला आचरणात आणायचे असतील तर फक्त पत्रकारांना, संपादकांना, मालकांना शिव्या देऊन उपयोगाचं नाही. त्याचं कारण हा व्यवसायच इतका प्रचंड गुंतागुंतीचा झालेला आहे. इथं मुद्दा असा आहे की जर खरं सत्य सांगणारं वर्तमानपत्र 15 रुपयाला मिळणार असेल तर ते मी घेणार आहे काय? ते फुकट मिळणार, 1 रुपयात मिळणार, वर्तमानपत्रासोबत बादली देणार, आणखी काही तर घड्याळ देणार असं वर्तमानपत्र मी घेणार आहे? आपण आपल्याला विचारायला पाहिजे. आणि जर आपण तेच करणार असू तर आपल्याला गांधीजी जे सांगतात त्या चौकटीमध्ये आजच्या वर्तमानपत्रांवर टीका करण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे गांधीजींचं दुसरं महत्त्वाचं जे सूत्र आहे, वर्तमानपत्र तोट्यात चालवायचं नाही आणि त्यानं सत्य सांगितलं पाहिजे. याच्यासाठी समाजानं असं चालवू पाहणाऱ्यांच्या मागं उभं राहायला पाहिजे. हे या निमित्तानं अतिशय स्पष्टपणे सांगायला पाहिजे असं मला वाटतं. तिसरा जो भाग आहे जो आज आपल्या देशासमोरचा एक मोठा प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे. गांधीजींची वर्तमानपत्राविषयी अशी धारणा आहे की ते असं म्हणत आहेत की वर्तमानपत्रे किंवा पेनची ताकद ही अतिशय उत्तम काम करू शकते, तसंच अतिशय विघातक असं काम करू शकते. हे गांधीजींना तेव्हाही कळालं होतं, आता तर ते आपण बऱ्याच अंशी अनुभवतो आहोत. त्याच्यावरचा उपाय काय सांगतात ते, तर ते म्हणतात वर्तमानपत्रांवर नियंत्रण असलं पाहिजे. कारण तेव्हा फक्त माध्यमं म्हणून वर्तमानपत्रच होती, बाकीची माध्यमं नव्हतीच. रेडिओ फक्त होता, बाकीची कुठली नव्हती. आता नियंत्रण पाहिजे याच्यामध्ये कॅच आहे. ते असं म्हणतात की नियंत्रण पाहिजे म्हणून जर बाहेरून कोणी नियंत्रण ठेवलं तर ते त्यापेक्षा जास्त विघातक आहे. म्हणजे वर्तमानपत्र जितकं वाईट करू शकतात त्यापेक्षा जास्त वाईट बाहेरून कोणी नियंत्रण ठेवलं तर होईल. आणि नेमकं आजची राज्यव्यवस्था, आता आपल्या संसदेसमोर 4 कायदे आहेत. एक वर्तमानपत्रांसाठी आहे, एक सोशल मीडियासाठी आहे, एक बाकी सगळ्या ब्रॉडकास्टिंगसाठी आहे आणि एक IT साठी आहे. या 4ही कायद्यांच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या व्यक्त होण्याचा संकोच कसा करता येईल आणि तुम्ही आम्हाला हवं तसंच व्यक्त व्हा, नाही तर गप्प बसा, असं कसं सांगता येईल, या प्रकारचे कायदे आपल्या देशामध्ये येऊ घातले आहेत. या कायद्याची कुठं फारशी चर्चा होत नाही. कारण चर्चा कशाची करावी हे पुन्हा ज्याला आत्ताच वानखेडे साहेबांनी सांगितले की सांस्कृतिक वर्चस्वादाची एक चौकट आहे. त्याच्यामुळं चर्चा कुंभमेळ्यामध्ये लोक मेले याची होत नाही, त्याच्या गैरव्यवस्थापनाची होत नाही, तर 65 कोटी लोक कुंभमेळ्याला आले कसे आणि त्याचं कसं उत्तम व्यवस्थापन झालं याच्या होते. म्हणजे चर्चा कशाची करावी याच्या चौकटी आपल्याकडे ठरल्या आहेत. कशाकडं लक्ष वेधावं, म्हणजे आपले पंतप्रधान केदारनाथाच्या गुहेत दिवसभर बसतात, तर दिवसभर आपण तेच पाहतो त्या TV चॅनलवर. चर्चा कशाची घडावी याच्यावर एक नकळत नियंत्रण ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तर हे नवे कायदे त्याच्यापेक्षा अधिक काटेकोर नियंत्रण एका अर्थानं तुमच्या माझ्या व्यक्त होण्यावर आणायला लागले आहेत. आता जर गांधीजी असते तर त्यांनी काय केलं असतं, तर ते याच्या विरोधात बोलले असते की नाही, ते याच्या विरोधात उभे राहिले असते की नाही. तर दुर्दैवानं आपल्या देशामध्ये कुठल्याही विचार करणाऱ्या व्यासपीठावर किंवा विचारमंचावर या विषयावर आपण बोलतच नाही. आपण खूप ॲबस्ट्रॅक्ट बोलायला लागलो आहोत, गांधीजींच्या विषयी, नेहरूंच्या विषयी, गांधीजींच्या विचाराविषयी, आणि खूप जॉर्गनमध्ये बोलायला लागलो आहोत. हे विशिष्ट संकल्पनांच्या आधारे बोलायला लागलो आहोत. मुद्दा असा आहे की आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये जे प्रश्न छळत आहेत, काचत आहेत, त्याचा आणि गांधीजींचा, त्याचा आणि नेहरूंच्या कामाचा काही संबंध आहे का नाही. आणि तसा जर तो लावता आला नाही
तर फक्त आपण गांधीजी महान किती आहेत, नेहरू महान किती आहेत, या दोघांनाही आपण डिफेन्स करायची आवश्यकता नाही. दे इज नो नीड ऑफ डिफेन्स ऑफ आयदर गांधी व नेहरू. त्यांच्या डिफेन्सची आपल्याला आवश्यकता नाही. त्यांचं त्यांनी काम करून ठेवलं आहे, त्यांचं त्यांनी लिहून ठेवलं आहे, ते वाचलं तरी त्यांचा डिफेन्स आपोआप होतो. मुद्दा आपल्या आजच्या प्रश्नांशी त्यांना जोडायचं की जोडायचं नाही. आणि इथं प्रश्न येतो की वर्तमानपत्रात काम करताना हे खूप लोक म्हणतात की आता वर्तमानपत्रात काम करणं अशक्य झालं आहे, अमुक झाले तमुक झाले, वर्तमानपत्रात खूप दबाव आहेत. तर दबाव नव्हता असा वर्तमानपत्रामध्ये कुठलाच काळ नव्हता. गांधीजी सांगतात ते सत्य जर मांडायचं असेल आणि नव्या काळामध्ये मांडायचं असेल, म्हणजे गांधीजी जे सांगतात ते त्यांच्या काळाशी सुसंगत आहे. गांधीजी नेहमीच उत्क्रांत होत आलेला विचार आहे आणि तो तसाच उत्क्रांत विचार जर आपल्याला आजच्या माध्यमांना लावायचा असेल तर जी काही स्पेस ज्याला कोणाला गांधीजी मान्य आहे त्याला मिळते, त्यानं ती त्याच्यासाठी वापरायला पाहिजे. ती किती छोटी मोठी किती असू दे, ती स्पेस वापरतो की नाही आणि जो कोणी अशी स्पेस वापरतो त्याच्या मागं समाजामधून आपण उभं राहतो की नाही, हा थेटपणे आपण गांधींचे समर्थक आहोत की नाही याच्याशी जोडलेला मुद्दा आहे. कुणी छोटा मोठा माणूस या प्रकारची जागा जर व्यापत असेल तर बाकीच्या वर्तमानपत्रात काही होऊ दे, बाकीच्या टी व्हीवर काही चालू दे, आपण ते तर उचलून धरणार आहोत की नाही, का सगळ्याच फुल्या मारणार आहोत. कारण आपल्याकडं अशा प्रकारची मोठी माध्यमं उभं करण्याची ताकद नाही, आर्थिक सामर्थ्य नाही, लोक त्यामागं उभे राहतील याची खात्री नाही. अशा वेळेला जी उपलब्ध आहेत आणि त्यातली जी स्पेस उपलब्ध आहे ती आपण वापरणार की नाही आणि ती वापरण्याच्या मागं उभं राहणार की नाही, असा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. तो या निमित्तानं मांडला पाहिजे. मी माझ्या परीनं हे करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अडचणी येतात, 100% येतात, दबाव येतात, ती येतात. पण जे पुन्हा गांधीजींनी सांगितले की आपण जर आपल्या विचारावर ठाम असू तर अशा अडचणी वगैरे सगळ्या मात करून आपल्याला आपली स्पेस उत्तमपणे वापरता येते, हे मी अनुभवलेलं आहे. यानंतर मी एक 2-3 छोट्या गोष्टी सांगतो की ज्याच्यामध्ये मला गांधींचा विचार स्पष्टपणे दिसला, किंवा जो ज्याच्यामध्ये तो काय म्हणता येईल की प्रॅक्टिकली दिसला. मी डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांच्या निमंत्रणावरून राजस्थानच्या करौली जिल्ह्यामध्ये गेलो होतो. हा जिल्हा म्हणजे एकेकाळी चंबळच्या खोयाचा भाग असलेला जिल्हा आहे, जिथं सगळ्या डाकूंचं वर्चस्व असलेला जिल्हा आहे. आणि ते डाकू काय करायचे तर लुटायचे. तिथं जे लाल दगडाचे सगळ्या खाणी आहेत त्या खाणीच्या मालकांना लुटायचे, सामान्य माणसांना लुटायचे आणि त्यांचं सगळं जगणंही लुटण्यावर आधारित होतं. की असं का झालं तर त्या भागातल्या नद्या आटल्या आणि लोकांच्या खाण्याचे वांदे झाले, तेव्हा त्यांनी लुटमार सुरू केली. आणि जो जितका मोठा लुटायचा तितका मोठा डाकू, त्याची तितकी मोठी दहशत, अशा प्रकारचं वातावरण होतं. राजेंद्र सिंह राणांच्या कार्यकर्त्यांनी गांधीवादी पद्धतीनं लोकांना समजावून सांगितलं की तुमचा प्रश्न पाणी आहे, नदीला पाणी आलं तर तुमचा प्रश्न सुटेल आणि पाणी यायचं असेल तर आपल्याला या 5-10 गोष्टी कराव्या लागतील. हळूहळू करत आधी महिला आणि महिलांच्या पाठोपाठ पुरुष हे काम करायला लागले आणि एका दिवशी या सगळ्या डाकूंनी एका पाठोपाठ एक शस्त्र टाकली. मी त्या डाकूंना भेटलो. 6-6.5 फूट उंचीचे अतिशय धिप्पाड अशी माणसं, पण ती ढाय मोकलून रडत होती की आम्ही काय करत होतो आणि पाणी आल्यामुळं काय बदल झाला. या सगळ्या लोकांनी आपले तो काय डाकू असण्याचा भूतकाळ मागं टाकला आणि ते शेतकरी बनले. हे कशातून झालं तर एक गांधीवादी प्रिन्सिपल काय आहे तर विकास झाला पाहिजे, तो अहिंसक विकास झाला पाहिजे. अहिंसक विकास, हिंसा फक्त फिजिकल नसते, हिंसा ही फिजिकल हिंसेपेक्षा जास्त आपण पर्यावरणाची हिंसा करतो. आणि आताचे बहुतेक प्रश्न म्हणजे अगदी सिरियातलं युद्धसुद्धा हे आपण केलेल्या पर्यावरणाच्या हिंसेची देणगी आहे. तर हे जर आपल्याला समजून घेतलं तर मग तिथं आपल्याला गांधी एलिमेंट दिसायला लागतो आणि तो गांधी कसा वापरता येतो हे मी त्या डाकूंमध्ये जाऊन शिकलो. मी तिथं काही काळ राहिलो, त्यांच्यासोबत जेवलो खाल्लो आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की माणसामध्ये परिवर्तन घडवता येणं शक्य आहे. गांधीजींचं अख्खं आयुष्य सांगतं की शत्रूवर विजय मिळवायचा नाही आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. आणि हे परिवर्तन कसं घडू शकतं याचं उत्तम उदाहरण मी त्या दस्युग्रस्त भाग ज्याला असं म्हटलं जातं त्या चंबळच्या खोयामध्ये पाहिलं. मी संपादक असताना केलेले 1-2 छोटी उदाहरणं सांगतो. म्हणजे गांधी आणि मी किंवा गांधींचा आपल्या रोजच्या जगण्याशी कसा संबंध लावता येऊ शकतो. आमच्या कोल्हापूरमध्ये पंचगंगा नावाची एक नदी आहे आणि जी नदी ही आपल्या देशातल्या सर्वाधिक 10 प्रदूषित नद्यांपैकी एक नदी आहे, असा तिचा बदलौकिक आहे. तो होता, आता ते थोडं कमी व्हायला लागलं. त्याच्यावर खूप लिहून बोलून झालं. माझ्यासारखे लोक लिहित होते, काही लोक आंदोलनं करत होते, पण त्यातून काही साध्य होत नव्हतं. इथं एका चर्चेमध्ये असं समोर आलं की गांधीजी असं म्हणायचे करके देखो, हे होणारच नाही असं जी गोष्ट वाटते ती कळून बघा. गांधीजींना दांडीचा सत्याग्रह त्यांनी केला, दांडी मारायचं, तेव्हा कुणीतरी विचारलं की यानं काय होणार, ते म्हटले करके देखो. आणि ज्यांनी विचारलं त्याला लगेचच प्रचिती आली करके देखोचा परिणाम काय असतो. तर हे करके देखो नावाचं जे तत्त्व आहे हे आपल्याला आपल्या जगण्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वापरता येतं. आम्ही ते कुठं वापरलं तर त्या
पंचगंगेच्या काठावर एक दिवशी कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ही घाण आपणच केली आहे, आपणच काढायची. आणि आपण काढायची आणि आपण असं म्हणायचं की आम्ही आता काढली, आता यानंतरची जबाबदारी सरकारची आहे, त्यांनी ते कळावं, नाहीतर हा सत्याग्रह आम्ही म्हणून आम्ही करतो. 10-12 हजार लोकांनी पंचगंगेतली घाण काढली आणि त्याच दिवशी शपथ घेतली की यानंतर पंचगंगेच्या पाण्यामध्ये मृतदेहांची राख आम्ही टाकणार नाही. आजही कोल्हापूर हे कदाचित एकच गाव असं आहे की जिथं मृतदेह जाळल्यानंतर राख पंचगंगेत टाकली जात नाही, नदीत टाकली जात नाही. हे कशातून घडतं आहे? तर हे के देखो नावाचा जो मंत्र आहे, हे कोण खूप मोठ्या माणसानं काही सांगितलं नव्हतं. सामान्य माणसं एकत्र आली, त्यांनी हे केलं. तर या प्रकारच्या गोष्टी कोल्हापूरपासून त्या राजस्थानातल्या दस्यू क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी करता येणं शक्य आहे. मुद्दा असा आहे की आपण फक्त भांडतो का, आपण फक्त दुसऱ्याला शिव्या देतो का, की परिवर्तनासाठी ठामपणे पाय होऊन आपण उभं राहतो. तर असं जर उभं राहिलं तर मला वाटतं की हे सगळं बदलता येणं शक्य आहे. आपल्या पुण्यामध्ये सहद नावाची संस्था आहे, तिथं 2 मुलांना मी भेटलो काही वर्षापूर्वी. एक मुलगा आता 25-26 वर्षाचा आहे. तर त्या मुलाच्या घरातल्या 14 लोकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं आणि या मुलाला खिडकीतून बाहेर फेकलं. त्यामुळे तो मुलगा जिवंत राहिला. त्याला पुण्यात आणला आणि तो आता पुण्यात मोठा झाला, तो शिकला, त्याचं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालं. तर या मुलाच्या मनात किती द्वेष असला पाहिजे की ज्यांनी आपल्या अख्ख्या कुटुंबाला मारलं. तो मुलगा भेटल्यानंतर असं म्हणतो की जे झालं ते झालं, आता मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, आता कोणी पुढं मरता कामा नाही, यासाठी मला काम करायचं आहे. मला वाटतं हा गांधीवाद आहे. हा गांधी विचार प्रत्यक्षात आणणं आहे. आणि असा गांधी विचार प्रत्यक्षात आणणारी माणसं वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणावर आपलं काम करत आहेत. ते काम जर आपण मोठं करायचा प्रयत्न केला, त्या कामाच्या मागं व्हायचा प्रयत्न केला, तर खऱ्या अर्थानं गांधींचा विचार हा प्रत्यक्षात आणल्यासारखं होईल. आता गांधींच्या विचाराच्या विरोधात आपल्या देशामध्ये जगामध्ये इतक्या गोष्टी चालल्या आहेत. मी ज्या अहिंसक विकासाचा उल्लेख केला त्याच्या विरोधात आता या जगातला सगळ्यात ताकदवान देशाचा सगळ्यात ताकदवान नेता तो स्पष्टपणे असं म्हणतो आहे की हवामान बदल नावाची गोष्ट ही थोतांड आहे. डोनाल्ड ट्रम्प ते म्हणतात की हवामान बदल ही गोष्ट थोतांड आहे. त्यांच्या प्रचारातला एक मंत्रच होता, डेल बेबी डेल. म्हणजे काय, तर जास्तीत जास्त तेल आणि वायूचं उत्खनन करा, ज्याच्या विरोधात सगळे जगातले शहाणे माणसं सांगत आहेत की हळूहळू आपलं तापमान इतकं वाढायला लागलं आहे की एक दिवस आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल. आता त्याच्या विरोधात हा माणूस म्हणतो की हे सगळं थोतांड आहे, आपण जास्तीत जास्त उत्खनन केलं पाहिजे. असंच ब्राझीलचा बोल्सोनारो नावाचा अध्यक्ष होता याच्या आधीचा, तर तो असं म्हणत होता की त्या ॲमेझॉनच्या जंगलाला जास्तीत जास्त आगी लागल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त झाडं जळाली पाहिजेत. ती जळाली तरच आपल्याला तिकडे वस्त्या तयार करता येतील, तरच तिकडे कारखाने उभे करता येतील. म्हणजे या प्रकारचं नेत्यांचं एक पीक जगाच्या सगळ्या भागांमध्ये आलेलं आहे. मग त्याला आपला देश कसा अपवाद असेल? तर हे कणखरपणाची झूल पांघरलेलं जे नेत्यांचं पीक आहे, ते गांधींनी नेहरूंनी ज्या प्रकारचा देश उभा करायचा प्रयत्न केला त्याच्या नेमक्या उलट्या दिशेने निघाला आहे. वानखेडे साहेबांनी अतिशय कठोरपणे चिकित्सा केली की आपण काय बोलतो आणि काय बोलत नाही. स्वातंत्र्याच्या वेळेला आपल्या देशामध्ये 2 स्पष्ट प्रवाह होते की आपला देश कुठल्या सूत्रांच्या आधारे चालणार, आणि त्यावेळेच्या सगळ्या शहाण्या माणसांनी असं ठरवलं की आपला देश सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता या प्रिन्सिपलच्या आधारे चालेल. त्यावेळेला हा जो दुसरा प्रवाह आहे त्यांचं म्हणणं असं होतं की या देशातली सत्ता ज्यांच्या हातून गेली त्यांच्या हाती, म्हणजे हिंदूंच्या हाती आली पाहिजे, आणि या देशाची जी काही सगळी जी वाटचालीची सूत्र आहेत ती हिंदू राष्ट्र नावाची जी संकल्पना आहे त्याच्या आधारावर असली पाहिजे. मग झेंडा कुठला असला पाहिजे, घटनेची सुरुवात कशात झाली पाहिजे, याविषयीची या सगळ्या मंडळींचे आग्रह होते. त्यांचा आवाज क्षीण होता, त्यामुळे तो दबला गेला. पण हे लोक दबले तरी संपत नाहीत, आणि ते गांधीजींच्या हत्येनंतर ते खूपच दबले. तर ते दबल्यांचं त्यांची जे काय म्हणजे मागं फेकले गेले ते त्यांनी बाबरी मशीद पाडून ती सगळा स्पेस मिळवला. काळाचा जो लॉस होता तो त्यांनी बाबरी मशीद पडल्यानंतर तो मिळवला, आणि पुढच्या 30 वर्षामध्ये आपण पाहतो आहोत की या देशाचं सगळं चित्र चारित्र्य बदलण्याची ज्या ज्या काही शक्यता होत्या त्या सगळ्या आजमावून पाहिल्या जात आहेत. म्हणजे आज आपल्या देशामध्ये गमतीचा भाग आहे की इतकी या टोकाची धुई माजलेली आहे की तुम्हाला अकबर अलाहाबादी नावाचा शायर माहीत असेल, ज्याचं पडदा आहे, पडदा नावाचं खूप गाजलेलं गाणं आहे, आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल. तर त्याचं एका विद्वानानं नामकरण केलं. तो म्हणाला की अलाहाबादचं नाव आता प्रयागराज झालं आहे, त्यामुळं अकबर अलाहाबादी न म्हणता आता अकबर प्रयागराजी म्हटलं पाहिजे. म्हणजे इतके विद्वान लोक आपल्या देशामध्ये निपजलेले आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये इतका टोकाचा द्वेष पसरला गेलेला आहे. उर्दू ही भाषा ही या देशात जन्मलेली आणि या देशातल्याच अनेक भाषांमधून तयार झालेली भाषा आहे. तर त्या भाषेमधलं काही पाहिलं
की लोकांचं डोकं फिरतं. अशा प्रकारचा एक समूह, अशा प्रकारचा एक वर्ग आपल्या देशामध्ये तयार झालेला आहे. मग त्यांना उर्दू शायरी खपते, उर्दूमधला एखादा शेर खपतो, एक उर्दूमधली गझल खपते. आणि मग हम देखेंगे नावाची जी काही एक ज्याला काय म्हणता येईल की चळवळीचं गीत म्हणावं अशी जी रचना आहे, तर त्याची चौकशी करावी असं एका मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या संचालकाला वाटतं. तो म्हणतो की ही हिंदूंविरोधी कविता आहे का, याचा आपण शोध घेऊया. की जी कविता पाकिस्तानमध्ये इस्लाम विरोधी आहे म्हणून त्या फैजवर कारवाई झाली होती, तर ती कविता आपल्याला भारतामध्ये हिंदू विरोधी वाटायला लागली. हा बथ्थडपणा आहे. माझ्या कोल्हापूरमध्ये ज्या गावातून मी येतो त्या गावामध्ये एका हॉटेलमध्ये बहादूरशाह जफरचं पोस्टर लावलं होतं. हा बहादूरशाह जफर म्हणजे 1857च्या युद्धाचा नायक. 1857च्या युद्धामध्ये सगळ्या प्रकारचे लोक लढले, पण त्याचं नायकत्व ऑफिशियली नायक त्याचा बहादूरशाह जफर होता. कारण या लढणाऱ्या लोकांच्या नावाने जी फरमानं निघायची ती बहादूरशाह जफरच्या नावाने निघायची, त्याच्या सहीनं निघायची. तर त्याचं पोस्टर गावातल्या काही तरुणांनी फाडलं, त्या हॉटेलचं नुकसान केलं. आता त्यांना मी म्हणालो की कोल्हापूर काय खूप मोठं गाव नाही, सगळे एकमेकाशी संबंधित असले लोक असतात. मी म्हणालो आई बाबांनो तो जफर आहे, तो काय औरंगजेब नाही आहे. तर त्यांनी ते औरंगजेब म्हणून फाडलं. त्यांचं उत्तर काय होतं, जफर असेल ना तर औरंगजेब असेल, होता मुस्लिमच ना. म्हणजे हा जो बथ्थडपणा आपल्यामध्ये मिळवला जातो आहे त्याच्यातून आत्ताची दुही ही अतिशय खोल 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 निघाली. आणि हे फक्त काही हे पूर्वी हे पैगावं होतं. म्हणजे जेव्हा मी पत्रकारितेला सुरुवात केली 30-32 वर्षापूर्वी, तेव्हा खूप कमी लोक या भाषेत बोलायचे. आता हे मध्यावय आलं आहे. आता हे बोलणारे लोक सत्तेत आलेत. आता हे बोलणारे लोक वेगवेगळ्या प्रकारची पदं भूषवायला लागले आहेत आणि सगळ्या प्रकारच्या सत्तेमध्ये आलेलं आहे. फक्त राजकीय सत्तेमध्ये नाही, हे खास करून शिक्षणातली जी सत्ता केंद्र आहेत तिथं हे लोक प्रमुख पदांवर आलेले आहेत. आणि तो सगळ्यात मोठा धोका आहे. वानखेडे सरांना त्यांच्या शिक्षकांनी ज्या कथा सांगितल्या त्या कथा खऱ्या आहेत किंवा त्या कथाच रास्त आहेत असं मानणारे लोक शिक्षणातल्या सगळ्या मोक्याच्या जागा जर पटकावत असतील आणि त्याच प्रकारचे अभ्यासक्रम, त्याच प्रकारची मांडणी जर ते आपल्या मुलांसमोर करत असतील, तर त्याच्यातून एक ब्रेनवॉश तयार झालेली पिढी आपल्यासमोर येण्याचा धोका आहे. आणि म्हणून मग दर 2 ऑक्टोबरला आपण बघतो की गांधीजींच्या बदनामीची एक प्रचंड मोहीम त्या दिवशी दिसते. त्यांच्या लंपट असण्याविषयी, त्यांच्या नालायक असण्याविषयी, त्यांच्या नेवळट असण्याविषयी अशा प्रकारच्या मेसेजचा महापूर त्या दिवशी येतो. आणि मग गांधीजींचा उदो करताना तुम्हाला शास्त्रीजी का आठवत नाहीत अशा प्रकारचा पण एक खोचकपणा त्याच्यामध्ये असतो. यातल्या कुणालाच असं विचार वाटत नाही की शास्त्री गांधींचे अनुयायी होते, संघाचे नव्हते, किंवा तुम्ही ज्यांचा कैवार घेता त्यातल्या कुणाचेच नव्हते. तर हा जो मुद्दा आहे की गांधीजींचा या प्रकारचा द्वेष करायचा, एक त्याचा चांगला भाग आहे की मागच्या 10-15 वर्षामध्ये, विशेषतः मागच्या 10 वर्षामध्ये त्या निमित्तानं का असेना लोक मूळ गांधींकडे वळायला लागलेत, मूळ नेहरूंकडे वळायला लागलेत. आणि त्याच्यातून लक्षात यायला लागले की आपण ज्या प्रकारे गांधी समजतो, म्हणजे गांधी खरं तर प्रत्येक शाळेतल्या मुलासाठी गांधी हा एक नेबळट माणूस असतो. पहिल्यांदा त्याला काय शिकवलं जातं, तर गांधी म्हणजे एका गालावर थप्पड मारली की दुसऱ्या गाल पुढं कर असं म्हणतो तो गांधी. आणि मग असं कुठल्याच लहान मुलाला व्हायचं नसते की एका गालावर मारले की दुसऱ्या गाल पुढं कर, असं कुठल्याच शाळकरी वयातल्या मुलाला वाटत नसतं. त्यामुळं पहिल्यांदा मुलाच्या मनात आडी तयार होती ती शाळकरी वयात तयार होती. मग त्याच्यानंतर जर त्याच्या तरुणपणात जर त्याला चुकून गांधी वाचायला मिळाला तर परिवर्तन होण्याची शक्यता. आणि दुर्दैवानं आत्ताचं तंत्रज्ञान असं आहे की तुम्ही जे बघाल, जे वाचाल त्याच प्रकारच्या गोष्टी पुन्हा तुमच्यासमोर येतात. म्हणजे तुम्ही गांधीजींच्या बाजूचे 4 व्हिडिओ क्रमानं बघितले तर खाली 50 व्हिडिओ तुम्हाला त्याच प्रकारचे येतात. तुम्ही गांधीजींच्या विरोधातले 4 व्हिडिओ बघितले तर क्रमानं त्याच प्रकारचे व्हिडिओ होतात आणि मग तुमचं आपोआप ब्रेन वॉश व्हायला लागतं. आणि हे आता आपल्या हातात आलेलं नाही. हे अल्गोरिदम नावाचं जे प्रकरण आहे ते आपल्या आयुष्यात धुमाकूळ घालायला लागलेलं आहे. आणि नव्या काळामध्ये मग आता आपल्यासमोर प्रश्न आहे की इंटरनेटच्या जगामध्ये ज्या प्रकारे ब्रेनवॉश करण्याचा धंदा आहे, म्हणजे आता जे सांगितलं ते बरोबर आहे की एक ते व्याख्यान की जे नेहरूंविषयी प्रचंड बदनामी करतं, तर ते व्याख्यान 70 लाख लोकांनी बघितलं आहे. आणि मग त्या 70 लाख लोकांपैकी किमान काही लोकांच्या डोक्यात तो किडा कायम राहतो की नेहरू असेच असले पाहिजेत. तर ते खोडायचं असेल तर ही जी नवी स्पेस आहे ती आपण, म्हणजे ज्यांना गांधी मान्य आहेत, कमी अधिक जसे काय असतील तसे, ते कसे वापरणार. कारण संपूर्ण गांधी पचवणं ही फार कठीण गोष्ट आहे. ती मला पचला असं म्हणण्याचं धाडस काही मी करणार नाही आणि कुणीच करू नये. कारण गांधी हे पुन्हा उत्क्रांत होणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जसंच्या तसं पचवावंच आहे का असा पण प्रश्न आहे. त्यामुळं आपल्याला जे काही पचले आणि आपल्याला वाटतं की या प्रकारचा गांधीवाद, या प्रकारचा गांधी विचार पुढे गेला पाहिजे, तर तो पुढं नेण्यासाठी ही स्पेस आपण वापरणार का. याचं कारण असं आहे की इथं जेवढे लोक आहेत
त्यापेक्षा कितीतरी पट लोक हे आपलं संमेलन हे ऑनलाईन पद्धतीनं बघत असतील किंवा ते बघत असावं अशी आपली अपेक्षा आहे, कारण ते लाईव्ह पण सध्या दाखवलं जाते. तर या सगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्यासमोर काही कार्यक्रम आहे का? 2 प्रकारचे कार्यक्रम आपल्यासमोर आहेत का? याचा गांधी आणि मी किंवा एकूणच गांधींचा विचार करताना आपण सातत्यानं धांडोळा घेतला पाहिजे. एक, गांधी आत्ताच्या काळाशी सुसंगत, म्हणजे हे फार सोपं आहे की गांधीजींची कोटेशन काढायची आणि ती आत्ताच्या काळाशी कशी सुसंगत आहेत. म्हणजे गांधी महिलांविषयी काय म्हणाले, मग आज ते सुसंगत आहे. हे अशा प्रकारच्या मंचांवरून सांगणं खूप सोपं आहे. ते प्रत्यक्षात आचरणात आणणारी उदाहरणं आपल्याला तयार करता येतील का, जे आपले आजचे प्रश्न सोडवतील. आपले आजचे प्रश्न काय आहेत, तर गांधीजी असं म्हणाले होते का अहमदाबादच्या संपामध्ये त्यांना बोलवलं होतं. संपामध्ये तडजोड करायला कामगारांच्या तडजोड केली आणि ते म्हणाले की जितके दिवस तुम्ही संप केला तितक्या दिवसाचा मोबदला घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही, कारण त्या काळामध्ये तुम्ही काम केलं नाही. आता हे गांधी आपल्याला पचतायत का? म्हणजे काम केलं नाही तर पैसे घेऊ नयेत हे गांधीजींनी अनेक वेळा सांगितलं आहे, लिहून पण ठेवलं आहे. अशा गांधीजींच्या भारतामध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी लाभार्थी नावाचा एक वर्ग तयार केला आणि तो लाभार्थी नावाचा वर्ग प्रत्येकाच्या खिशात आम्ही काहीतरी पैसे टाकू, कुठलंही काम न करता, आणि त्या लाभार्थ्यांनी बाकी कुठलाही विचार न करता आम्हाला फक्त मत द्यावं. अशा प्रकारची एक चौकट आपल्या देशामध्ये सगळीकडं रूढ झालेली आहे. आपल्या इथे ती लाडकी बहीण नावानं झाली, आणखी कुठल्या तरी नावानं झाली. आणि मग ज्या गांधींचं नाव घेतो आपण त्या गांधींच्या देशात आपलं असं म्हणायचं धाडस आहे का की कामाशिवाय पैसा घ्यायचा नाही, श्रम केल्याशिवाय मोबदला घ्यायचा नाही, असं गांधीजींनी सांगितलं. ना हा गांधी उच्चार आमच्या देशाची मूलभूत तत्त्वप्रणालीचा भाग आहे. तिथं मुळातच अशा प्रकारे कुणाच्या तरी खात्यात पैसे टाकून त्या बदल्यात मला मतं द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करणं हे फक्त लोकशाहीशी विसंगत नाही, गांधीजींच्या विचाराशी विसंगत आहे. आणि असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला गांधीजींचं नाव घ्यायचा अधिकार नाही. असं जोपर्यंत आपण ठणकावत नाही तोपर्यंत आपली मतं चोरण्याची प्रक्रिया कायम होत राहील. कारण कुठल्याच पक्षाला ज्या प्रकारचा नागरिक, ज्या प्रकारचा माणूस घडवण्याचा गांधीजी प्रयत्न करतात, जो प्रश्न विचारतो, जो सत्याच्या बाजूने उभा राहतो, ज्या प्रकारचा नागरिक नेहरू उभा करण्याचा प्रयत्न करतात, जो धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, सर्वसमावेशकतावादी असेल, तो आताच्या कुठल्याच पक्षाला परवडत नाही आहे. ते दुर्दैव आहे. सत्यवय त्यांचं याविषयीचा काय म्हणता येईल हेटा थोडा जास्त आहे, पण सत्यवय नाही त्यांना ते हे परवडते का? त्यांच्याही सगळ्या कल्पना याच प्रकारच्या आहेत की हे मंदिरात जातात तर ते पण मंदिरात जाणार, हे अयोध्येच्या वाया करतात तर ते पण अयोध्येला बुद्धांना घेऊन जाणार. या प्रकारच्या कार्यक्रमांचा पर्याय देऊन आपण जर आज रूढ असलेल्या चौकटीला मोडायचा किंवा पर्याय द्यायचा प्रयत्न करत असू तर आपण आपली फसगत करतो आहोत. आपल्याला या नव्या सांस्कृतिक राजकारणाला पर्याय द्यायचा असेल तर जे मुळात गांधीजींनी सांगितलं करके देखो, स्वतः करून प्रत्यक्षात आणा, त्याकडे वळावं लागेल. आणि तसं वळायची सुरुवात म्हणून या संमेलनाकडे पाहावं असं मला वाटतं. मला इथं बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांना, डॉक्टर सप्तशी यांना धन्यवाद देतो. थांबतो. थँक्यू.